टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आपल्यासोबत आहेत। लोणीकर साहेब, 2 दिवसापूर्वी तुमचं एक वक्तव्य समोर आलं आहे आणि त्यावरून तुम्हाला आता टीकेला सामोरं जावं लागतंय, कसं पाहताय याकडे? माझ्या आयुष्यात मी 40 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या शाखा स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आणि माझ्या आयुष्यात माझ्याकडून कधीही चुकीचं वक्तव्य झालेलं नाही। मी माझ्या आयुष्यात कधीही चुकीचं वक्तव्य करणार नाही। मी काल वाटूर फाट्यावर बोलताना म्हणालो की माननीय केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, 100 योजना आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात काही कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत, त्याच्यातली सोलार, घर सोलार ही योजना आहे। त्यातली एक योजना गोरगरीब लोकांना घराला मोफत वाळू द्यायची आहे। मराठवाड्यात सगळ्यात जास्त घरकुलं 40,000 माझ्या मतदारसंघात मंजूर केलेले आहेत। आणि या कार्यक्रमामध्ये मी बोलताना म्हणालो की काही राजकीय पक्षाचं टोळकं आहे 10 लोकांचं, हे टोळकं महिन्यानं लावलेलं आहे, पेड पैसे देऊन लावलेलं आहे आणि ह्या टोळक्यातले लोक 9-10 लोक केंद्र सरकारला टार्गेट करतात, माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात, टोल करतात। आणि टोल करत असताना त्यांच्या कुटुंबामध्ये मी राजकारण केलं नाही, त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहेत, आपण त्याला खेड्यात बाप म्हणतो, माय म्हणतो, बहीण म्हणतो, हे सगळ्या कुटुंबात केंद्राच्या 3-4 योजना, राज्याच्या 4-5 योजना, याचा पैसा मिळतो, फुकट हे धान्य मिळतं। हे टोळकं राजकीय पक्षाचं 10 लोकांचं आहे, हे मोठं नाही आहे। आणि सगळा लाभ केंद्राचा राज्याचा घ्यायचा आणि टोल करत राहायचं। मी म्हणालो की तुमच्या हातातला मोबाईल हा सरकारनं दिलेला आहे, आईवडिलांचं काम करा, शेतात जा, आपल्या घरातली काही कामं बघा, हे न करता टोल करण्याची ती 10 लोकांची एक छोटी कारखाना फॅक्टरी आहे असं मी म्हणालो। त्याच्यामुळे मी काही वावगं बोललो नाही आणि मी जे बोललो आहे ते राजकीय पक्षाच्या त्या 10-12 लोकांच्या टोळक्याला बोललेलो आहे। असं बोलणं म्हणजे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। म्हणजे वेगवेगळे नेते तुमच्यावर आता टीका करू लागले, विरोधी पक्षातले। संजय राऊत ट्रम्पवर टीका करतात? जगातल्या कुठल्या राष्ट्राध्यक्षावर त्यांनी टीका केली नाही, जगातल्या कुठल्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात त्यांनी टीका केली नाही। ते फार विश्वप्रवक्ते आहेत, त्यांना बोलू द्या ना काय बोलवायचं, तर खूप मोठा माणूस आहे। म्हणजे त्यांनी असा एक सुद्धा टोला लगावला की पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्यामध्ये ज्या 26 माय बहिणीचं कुंकू पुसलं ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं, असं जर लोणीकर म्हणाले असते तर त्याला सुद्धा किनार मिळाली असती। मी सांगितलं ना तुम्हाला, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचे लोक जे बोललेले आहेत ते जगातल्या कोणत्याही राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्र्याच्या विरोधात बोलतात। मी तर सामान्य शेतकऱ्याचं पोरगं आहे, माझ्या विरोधात बोलायला काय, त्यांना बोलू द्यात ना। त्यांच्या विरोधात मी काय बोलू, एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात? ते आकाशाला हात पोहोचलेले आहेत त्यांचे, इतका उंचीचा माणूस आहे, जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, सगळे सर्टिफिकेट त्यांच्याजवळ आहेत। मी काही तसं जेलमध्ये जाऊन आलेलो नाही, त्याच्यामुळं मी सामान्य शेतकऱ्याचं लेकरू आहे, माझ्या विरोधात बोललं तर मला काही फरक पडत नाही। बबनराव लोणीकरांना पळता भुई थोडी होईल, त्यामुळे भाजपने त्यांचा आता राजीनामा घ्यावा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। कोण सपकाळ आहेत, कशातून सपकाळ झालेत मला काही माहीत नाही आहे। ते कसे काँग्रेसमध्ये आले, कोण्या काँग्रेसमधून कोणी त्यांना दुवा दिला, कसे पदावर बसले, आता त्यांची माझी भेटच नाही। मी एकदा चेहरा पाहिल त्यांचा आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देईल। नेमकं वक्तव्य होतं कुणासाठी, ठराविक कुणासाठी? टोळकं, कुचरवाट्यावर बसलेलं राजकीय पक्षानं महिन्यानं लावलेलं टोळकं। बरं, तुम्हाला कुठल्या पक्षाचं टोळकं वाटतं? ते जे बोललेत ना, तुम्ही नावं घेताय, त्यांचेच कार्यकर्ते आहेत। ते संजय राऊतचे कार्यकर्ते आहेत, अंबादास दानवेंचे कार्यकर्ते आहेत, सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आहेत। तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार बबनराव लोणीकर। मी कुणाविषयी बोललो नाही आहे, फक्त त्या एका राजकीय पक्षाच्या टोळक्याविषयी बोललो असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.